बहुत प्यार करती हूँ। मैं आपसे वापस मिलना चाहती हूँ। क्या आप ये विश पूरी करोगे? चंदा रे कभी तो ज़मीं पर आ, बैठेंगे बातें करेंगे। हैपी बर्थडे बेटा। मम्मा, चंदा रे कभी तो ज़मीं पर आ, बैठेंगे बातें करेंगे। तुझको आते इधर लाज आए, अगर ओढ़ के आ जा तो बादल घने। चंदा रे कभी तो ज़मीं पर आ, बैठेंगे बातें करेंगे। मम्मा, आपके पास सारे सवालों का जवाब होता है, तो आप इनका भी जवाब दो। चंदा से पूछेंगे हम सारे सवाल निराले। झरने क्यों गाते हैं, पंछी क्यों मत वाले। मम्मा, आप इतनी खूबसूरत हो। क्या मैं आपकी तरह सुंदर हूँ? आप तो मुझसे भी सुंदर हो, बिल्कुल उस तितली की तरह जो अपनी रंगीन गलों से सारी जगह खुशियां बिखेरती है। आई, मला ना उद्या शाळेत माझी आवडती गोष्ट आणायला सांगितली आणि त्याचं महत्त्व पण सांगायला सांगितलंय. मला तुझी साडी आवडते, पण त्याचं महत्त्व नाही माहिती. तू सांगशील का? हो, सांगते। ही साडी म्हणजे फक्त एक पेहराव नसून त्यामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत। जेव्हा एखादी स्त्री कमरेभोवती ही गोल साडी गुंडाळते, तेव्हा ती अख्ख्या जगाला आपल्या भोवती बांधून ठेवते। अरे, हिला सांभाळणं किती कठीण आहे. म्हणूनच सांगते, जन्म बाईचा रूप गाईचा, एक आईचा एक ताईचा। साडीचा पदर डोक्यावर घेऊन ती समोरच्यांचा आदर करते, पण जेव्हा एखादं संकट समोर उभं राहतं तेव्हा तोच पदर कमरेला खोचून ती त्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते। फूल होताना ही कळी लाजे, फूल होताना ही कळी लाजे। पैंजणापाशी काय हे वाजे, माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा। पायात जेव्हा पैंजण येतं तेव्हा स्त्रीच्या चालण्याचा डौल आगळाच असतो। हातातल्या बांगड्या आणि कपाळावरची टिकली हे स्त्रीच्या सौंदर्याला खुलवण्याचं काम करतात। बाईचा
तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांग, कसं शिकवू तुला. सरकारी आदेशानुसार बालविवाह करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल केला जाईल.